देणारी तो आमची आदिशक्ती आहे बघ. आणि म्हणून तुला सांगतोय तुझ्या चेहऱ्यावर आनंद ना, हे बघ तुझ्या चेहऱ्यावर आनंद ना माते, तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद बघ. आणि जर घरातल्या प्रत्येक चेहऱ्याच्या व्यक्तीवर आनंद ना, तर अखंड कुटुंब आनंदी, अखंड कुटुंब आनंदी तर माझं गाव आनंदी, गाव आनंदी तर शहर आनंदी, आणि शहर आनंदी तर माझं राष्ट्र आनंदी. लक्षात घे, तुझ्या हातामध्ये फक्त चूल आणि मूल नाही माते, तर तुझ्या हातामध्ये राष्ट्राची दोरी आहे बघ. लक्षात घे. आणि म्हणून तुला सांगतोय आज व्यक्त व्हायचं बघ, आज मुक्त व्हायचं बघ. आला हसायला ना माते, तर मन सोबत हसायचं. हे बघ मन सोबत हसायचं, चोरून हसायचं नाही, उगाच फसू करून हसायचं नाही. जोरात हे बघ, शेजारणीला किडलेली दात दिसले तरी चालते, तो जोरात हसायचं. हसता हसता टाळी द्यायची, पडली तरी चालत्या, पण तो आणायचा. मातानं तुम्हाला मी सांगतोय बघ, वसंत हंकारी आला फक्त हसवून गेला असं होता का म्हणे. हसवणार का तर नक्की हसवणार, रडवणार का तर नक्की रडवणार, पण हसवत आणि रडवत असताना लक्षात घ्या आयुष्य काय आहे हे तुला मी सांगून जाणार. तुझ्या काळजाचं आज परिवर्तन करणार. आणि म्हणून तुला माते सांगतोय बघ, हे पोरी, तुला जर आई आणि तुला जर वडील समजावून घ्यायचे असेल तर आज एक काम करायचं बघ पोरी. आज घरी जायचं पोरी, आणि घरी गेल्यानंतर नेहमीप्रमाणे तू तुझ्या आईला म्हणतेस, आई आई मला भूक लागली, आई मला काहीतरी खायला दे. पण आज घरी जायचं बघ पोरी, आज घरी जायचं, आज घरी जायचं, आपल्या आईला फक्त विचारायचा एक प्रश्न, हे आई हे आई हे आई, 9 महिने 9 दिवस तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलं आई, हे आई 9 महिने 9 दिवस तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलं आई. आणि ज्या वेळेला मला तू जन्म देत होतीस त्यावेळेला तुला किती वेदना होत होत्या ग. आज तुझं वय किती पण असू दे रे, तुझं वय 40 असू दे, तुझं वय 45 असू दे, तुझं वय 25 असू दे, तुझं वय 20 असू दे, तुझं वय 15 असू दे, आज घरी जायचं, आज घरी जायचं. आणि आज आपल्या आईला हा प्रश्न विचारायचा, आपल्या आईला हा प्रश्न विचारायचा, आई माझ्या जन्माच्या वेळेला तुला किती वेदना होत होत्या ग, माझ्या जन्माच्या वेळेला तुला किती वेदना होत होत्या ग. पोरानं माऊलीच्या मुखातला शब्द विरून जाईल, तिची जीव जड येईल पोरा. म्हणून तुला आज मीच सांगतो बघ, या विश्वातल्या कितीतरी माताने आपल्या लेकरांना जन्म देताना शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरा. एवढ्या अनंत मरण यातना तिला होत असतात तरी सुद्धा ती माता तुला जन्म देत असताना लक्षात घे तेवढ्या वेदना ती सहन करते. कारण पोरा तुझ्या जन्मामुळे त्या माऊलीला आई पण येणार असतं. लक्षात घे, तुझ्या जन्मामुळं त्या माऊलीला आई पण येणार असतं. आई ही हाक तुझ्या कानावरती येणार असते. म्हणून ती माता अनंत यातना मरण यातना तुझ्या जन्माच्या वेळेला सहन करते. पोरा तुझा जन्म झाल्यानंतर तुझ्या या गालाला पहिला स्पर्श कोणी केला असेल, तुझ्या या गालाचा पहिला मुका कोणी घेतला असेल, तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. तुला हातामध्ये घेतल्यानंतर तुझ्या गालावरती पहिला अश्रूचा थेंब जर कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा. आणि हाच बाप आणि हीच आई, हाच बाप आणि हीच आई आज तुझ्या काळजावरती पेरण्यासाठी मी आलोय बघ, तुझ्या काळजावरती पेरण्यासाठी मी आलोय बघ. आणि म्हणून पोरी तुला सांगतोय बघ, तुला जर बाप समजावून घ्यायचा असेल ना पोरी, तुला जर बाप समजावून घ्यायचा असेल पोरी, तर अगोदर तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ. तुला जर बाप समजावून घ्यायचा असेल पोरी, तर अगोदर तू कोण आहेस याची जाणीव अगोदर तुला झाली पाहिजे बघ पोरी. बघ पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. ऐका, तुला अगोदर तुझी ओळख तयार करून देतो पोरी, तू कोण आहेस. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ, पिशवीमध्ये एक लुगडा होता, अंगावरती एक लुगडा होता, आणि एवढीच तिची संपत्ती होती.
पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं आणि एवढीच तिची संपत्ती होती. आणि पुण्याच्या रस्त्यावरून एक मातात चालत होती बाग. समाजाला हे मान्य नव्हतं, समाजाला मान्य नव्हतं. त्या काळामध्ये स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं आणि समाज परिवर्तन करायचं. तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं बाग, तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, तिच्या अंगावरती चिखल फेकलं जायचा, दगडांचा मारा केला जायचा. पोरीनं सगळं काही ती सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या मनाला होत होत्या, जेवढ्या वेदना तिच्या मनाला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या शरीराला होत होत्या बाग. त्या सगळ्या वेदना सहन करत, त्या सगळ्या वेदना सहन करत ती माऊली जात होती बघ. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती, पडक्या वाड्यामध्ये जात होती. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती पोरी आणि पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती. आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या बघ. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून या लाखो सावित्री आई आज लढू लागल्या पोरी. पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस पोरी. बाग ही खरी तुझी ओळख आहे पोरी, ही खरी तुझी ओळख आहे बाग. पोरी, एवढी स्वस्त नाहीस तो, कोणी पण यावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. ऐका, तुला तुझी ओळख अगोदर तयार करून देतोय बाग. आज आलोय ना तर तुझ्या काळजाला थोडीशी आग लावून जाणार आहे पोरी. तू एवढी स्वस्त नाही, कोणी पण यावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. पोरी, कोणी पण यावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. तुला रस्त्यावरती सोडून द्यावं, तुला रस्त्यावरती सोडून द्यावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावरती तुला थमकायला लावावं. पोरी, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, फ्रीज मध्ये भरून ठेवावे. पोरी, परदेशामध्ये तुला नेऊन विकावं पोरी. पोरी, एवढी स्वस्त तू नाहीस पोरी, लक्षात घे. तू माझी सावित्री आहेस, तू माझी जिजाऊ आहेस बघ. पोरी, तुला अजून एक ओळख तयार करून देतो बघ. आज अंतरंगामध्ये पेर तुझी ओळख पोरी. तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ. तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब आला होता या स्वराज्यावरती. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब आला होता या स्वराज्यावरती. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते, छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते, छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं. राजाराम महाराज आम्हाला सोडून निघून गेलेले होते. आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे माझं स्वराज्य माझं झालं, आता हे स्वराज्य माझं झालं. पण पोरीनं नाही, पोरीनं नाही. एक रणचंडिका उठली पोरीनं, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतले, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी, ती तारा राणी म्हणजे तू आहेस का पोरी. पोरी, ही तुझी ओळख आहे बाग. कोणी पण यावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, कोणी पण यावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे साला. पोरी, एवढी तू स्वस्त नाहीस बघ. शील सत्यप्रियता शस्त्रप्रयोग, शील सत्यप्रियता शस्त्रप्रयोग, स्वराज्य स्वप्न, विजय कांक्षा, विजय लक्षणा, विजय वर्धिनी, विजयांना बळ देणारी प्रेरिका, वाक चातुर्य, गांभीर्य, दक्षता, मनोधैर्य, निर्भयता, कुलकन्या, कुले धन्य, महितानवय, जगदंबा, आदिशक्ती, राष्ट्रमाता, जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. बघ पोरी, पोरी, तुझा बाप कोण आहे याची जाणीव अगोदर तुला झाली पाहिजे बघ. तुझा बाप कोण आहे याची जाणीव तुला झाली पाहिजे. तुझी आई कोण आहे याची जाणीव तुला झाली पाहिजे. पोरी, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरी, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे. आणि एका वाघानं एका वाघिणीनं तुझ्यासारख्या वाघिणीला जन्म दिलाय पोरी, तुझ्यासारख्या वाघिणीला जन्म दिलाय. ते राष्ट्र कोणाचा याची जाणीव तुला आहे का? हा धर्म कोणाचा याची जाणीव तुला आहे का पोरी? बघ पोरी, यात किंचित ही तुझी ओळख तू कधी विसरू नको. आता यात किंचित ही ओळख विसरू नको. वाघासारख्या बापाला लाचार करून कुत्र्यासारखी मान खाली घालायला तू लावू नको पोरी. पोरा, लक्षात घे रे, तुला तुझी ओळख तयार करून देतो, तुला तुझी ओळख तयार करून देतो. बघ पोरा, बघ 12 वर्षाचा पोरगा आहे. ऐक रा, कोण आहेस तू, कोण आहेस तू याची जाणीव, कोण आहेस तू याची जाणीव तुला झाली पाहिजे पोरा. बघ, 12 वर्षाचा पोरगा जालियनवाला बागेमध्ये जाता बघ. 12 वर्षाचा पोरगा जालियनवाला बागेमध्ये जाता बघ. इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो,
इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो, रक्ताच्या थारोळ्यामध्ये माझा भारतीय पडलेला असतो. 12 वर्षाचं पोरग तिथं पळत पळत जातं बघ. 12 वर्षाचं पोरग तिथं पळत पळत जातं बघ. रक्ताने माखलेली मोठभर माती हातामध्ये घेतोय, रक्ताने माखलेली मोठभर माती हातामध्ये घेत आणि ते पोरग पळत 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 घरी येतं बघ. ते पोरग पळत पळत घरी येतं, आपल्या आई जवळ येतं, आईच्या समोर उभं राहतं. त्यावेळेला त्याची आई त्याला विचारते, बेटे क्या है तेरे मुट्ठी में बेटे, ए क्या लेकर आए हो, तेरी सांस फूल गई है बेटे, ए पसीना कैसा तेरे चेहरे पर, ए क्या है तेरे मुट्ठी में. त्यावेळेला ते 12 वर्षाचा पोरग, ए पोरांनो ऐका, त्यावेळेला ते 12 वर्षाचं पोरग, त्यावेळेला ते 12 वर्षाचं पोरग आपल्या हातातली मुट्ठी, आपल्या हातातली माती आपल्या आईला दाखवत म्हणता, माँ मेरे मुट्ठी में हमारे भारतीय के खून से रंगी हुई ये मिट्टी है और मैं इसका बदला जरूर लूंगा. आणि तेच 12 वर्षाचं पोरग वयाच्या 23व्या वर्षी इन्कलाब जिंदाबादचा नारा देत फासावरती जातं, ज्याचं नाव भगतसिंग आहे. पोरा, तो भगतसिंग म्हणजे तू आहेस बघ पोरा, ही तुझी जाय, ही तुझी ओळख आहे. अरे बापाच्या उंची एवढी उंची झाली, बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे पोरा, बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. पोरा, बाप असतो, पोरा, बाप असतो. अरे नालायकांनो, बापाच्या उंची एवढी उंची काय झाली, तुमच्या तोंडामध्ये सिगारेट यायला लागलं. मित्रांचे वाढदिवस 12 वाजेपर्यंत साजरे करत मद्याचे प्याले तुम्ही रिचवायला लागला, बेगोंद झाला. तुम्हाला बाप कळेना, तुम्हाला आई कळेना. आई बापा समोर उभं राहताना जन्म आम्हाला देऊन काय उपकार केला का? सहजच तुम्ही तुमच्या आई बापाला बोलता, अरे तुला तुझा बाप कळाला नाही, तुला आई कळाली नाही. अजून एक तुला ओळख तयार करून देतो बघ पोरा, हे बघ, आणि ही ओळख कधीच विसरू नको. कोणी जन्म दिलाय तुला पोरा, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे बघ. 1999 ला कारगिल युद्ध सुरू झालं बघ पोरा. 1999 ला कारगिल युद्ध सुरू झालं पोरा. सुट्टीला आलेला सगळा जवान युद्धभूमीकडे धावू लागला. सुट्टीला आलेला जवान सगळा युद्धभूमीकडे धावू लागला. अरे एक जवान युद्धभूमीकडे धावत होता, त्यावेळेला त्याची आई त्याच्या समोर आली, त्यावेळेला त्याची आई त्याच्या समोर आली, त्यावेळेला त्याची आई त्याच्या समोर आली आणि आई म्हणते, बेटे मुझे मालूम है बेटे, जंग शुरू हो गई है, तुम्हें तो जाना होगा बेटे, तुम्हें तो जाना होगा. मुझे मालूम है जंग शुरू हो गई है, तुम्हें तो जाना होगा, लेकिन बेटे जैसे ही जंग खत्म हो जाएगी तुम घर जरूर वापस आना बेटे, तुम घर जरूर वापस आना. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईला काय उत्तर देतं ऐका रे. कोणी जन्म दिलाय तुम्हाला, ऐका. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईला म्हणतं, माँ जरूर घर वापस आऊंगा माँ, मुझे मालूम है जंग शुरू हो गई है, मुझे जाना होगा, लेकिन घर में तुम मेरा इंतजार कर रहे हो माँ, जैसे ही जंग खत्म हो जाएगी मैं घर जरूर वापस आऊंगा माँ, मैं घर जरूर वापस आऊंगा. एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा, लेकिन घर जरूर वापस आऊंगा माँ. कारगिल युद्धातलं दुसरं बलिदान कॅप्टन विक्रम बत्रा म्हणजे तू आहेस पोरा, याची जाणीव तुला झाली पाहिजे. पोरांनो, म्हणून सांगतोय, तुम्हाला तुमची आई कळाली पाहिजे, तुम्हाला तुमचा बाप कळाला पाहिजे, तुम्हाला तुमचा धर्म कळाला पाहिजे, तुम्हाला तुमचं राष्ट्र कळालं पाहिजे. बाप आई म्हणून तू इथं आलेली आहेस ना, बाप म्हणून तू इथं आलेला आहेस ना, तुझ्या काळजावरती पेरतो बघ पोरग कसं घडतं. शब्दाने संस्कार कधीच लावायचे नसतात ग. संस्कार लेकरांच्या समोर उभे करायचे असतात. हे बघ, माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा. लक्षात घे, पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं. ऐका, आईला आई पण कधी येतं आणि बापाला बाप पण कधी येतं. आईला आई पण कधी येतं आणि बापाला बाप पण कधी येतं. आईला आई पण कधी येतं आणि बापाला बाप पण कधी येतं. पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं, पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं, या स्वराज्याला राजा नव्हता. आता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं, या स्वराज्याला राजा मिळालेला होता आणि माझ्या राजाचा, छत्रपती शिवाजी राजाचा राज्याभिषेक सुरू होता. ऐका पोरांनो, आणि आज तुम्हाला काय करायचं याची जाणीव तुम्हाला करून देतो बघ. पोरा,
पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं, आता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं. त्या स्वराज्याला राजा मिळालेला होता. राजाचा राज्याभिषेक सुरू होता. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा छत्रपती शिवाजी राजा बसलेला होता. मस्तकी चिरेटोप होता, कमरेला तलवार होती, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ ब्रह्मांडाचा नायक 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला होता. आणि समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसलेली होती आणि आपल्या लेकराला डोळं भरून बघत होती. समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसलेली होती आणि आपल्या लेकराला डोळं भरून बघत होती. आपल्या लेकराला डोळं भरून बघत होती. आपल्या लेकराला डोळं भरून बघत होती. आऊ जिजाऊचा ऊर भरून आला. आऊ जिजाऊचा ऊर भरून आला. आऊ जिजाऊच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटले. आऊ जिजाऊचा ऊर भरून आला. आऊ जिजाऊच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटले. मोत्यासारखे अश्रू टप 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 सिंहासनावरती कोसळू लागले. याच लेकराला मी जन्म दिला. याच लेकराला मी जन्म दिला. याच लेकराला मी जन्म दिला आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती हे लेकरो 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलं. आऊ जिजाऊचा ऊर भरून आला. डोळ्यातले अश्रू टप 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 सिंहासनावरती कोसळू लागले. माझे आऊ जिजाऊ उठल्या. माझे आऊ जिजाऊ आपल्या सिंहासनावरून उठल्या. माझे आऊ जिजाऊ आपल्या सिंहासनावरून उठल्या. राजांच्या दिशेने माझे आऊ जिजाऊ येऊ लागले. तोच माझ्या राजांनी बघितलं. आऊ साहेब काय करतायत? आऊ साहेब आमच्या दिशेने येत आहे. राजा उठला, आपल्या सिंहासनावरून उठला. पोरांनो ऐका रे, पोरीनो ऐका. माझा राजा आपल्या सिंहासनावरून उठला. धावत 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 सिंहासनावरून खाली आला. पळत पळत आऊ साहेबांच्या जवळ आला. आऊ साहेबांना मुजरा घातला. आऊ साहेबांना मुजरा घातला आणि आपलं मस्तक आऊ साहेबांच्या चरणावरती माझ्या राजानं टेकवलं. राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊ साहेबांच्या चरणावरती पडत होतं आणि आऊ साहेबांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या राजाच्या गालावरती पडत होतं. आणि माझा राजा आपल्या आईला म्हणतो, आऊ साहेब आपण काही न केलं. आऊ साहेब आपण काही न केलं. आम्हाला हुकम दिला असता तर आम्ही आलो असतो. आऊ साहेब आपण काही न केलं. त्यावेळेला माझे आऊ साहेब राजांना मिठीत घेत म्हणते, राज एक मागणं आहे राज, मागू का राज? एक मागणं आहे राज, मागू का राज? माझ्या राजानं हंबरडा फोडला. आऊ साहेब 9 महिने 9 दिवस आपण आम्हास उदरात ठेवलं नसतं आणि आमच्यावर संस्कार केले नसते तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसू शकला नसता. आऊ साहेब फक्त आपल्यामुळं हा राजा 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलाय. हुकुम करा, काय हवं आऊ साहेब? आपल्याला काय हवं? त्यावेळेला माझे आऊ साहेब राजांच्या गालावरून हात फिरवत म्हणते, राज एकच मागणं आहे राज. पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज पुढचा जन्म सुद्धा आपण आमच्याच पोटी घ्यावा. हे माझ्या राजानं हंबरडा फोडला. माझ्या राजानं हंबरडा फोडला आणि माझा राजा आऊ साहेबांना म्हणतो, आऊ साहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊ साहेब. जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आऊ साहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. आऊ साहेब पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पोरानो आईची शपथ घेऊन सांगतोय तुम्हाला, आई बापानं तुम्हाला जन्म दिलेला आहे. आई बापाच्या कष्टाचं पांग फेडण्याची हीच ती वेळ आहे. पोरानो उठा स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढं मोठं व्हा पोरानो. तुमच्या आईनं तुमच्या गालावरून हात फिरवत तुम्हाला म्हटलं पाहिजे, पोरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे रे पोरा. पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही बघ पोरा. हजारोच्या संख्येनं इथं जमलेला आहात ना, तर ऐक, आज घरी पळत पळत जा पोरा. हे बघ, आज घरी पळत पळत जा आणि तुझ्या आईला दुसरा प्रश्न विचार. त्या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप.
त्या प्रश्नाच्या तळाला लपलेली आहे तुझी आई. हे बघ पोरा, कुठलं पुस्तक वाचून आलो नाही बघ. बघ, आणि पुस्तकातला हा प्रश्न तुला मी सांगत नाही बघ. रोज जवळजवळ 4-5 हजार लेकरं, 4-5 हजार माता पालकांच्या पिता पालकांच्या नजरेमध्ये नजर घालतोय बघ मी. तिथं मला मिळाला बघ हा प्रश्न, आणि हा प्रश्न आज तुला सांगतो बघ. आज घरी जायचं बघ. वसंत हंकारे आला आणि फक्त मनोरंजन करून गेला, आम्हाला खूप हसवून गेला. नाही 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 नाही, हसणं म्हणजे आनंदाची व्याख्या नाही बघ. आनंदी जीवन कधी होतं याची जाणीव तुला करून देतो बघ माते. बघ हे पोराला, आज तुझं वय किती पण असू दे बाळ, 15 असू दे, 20 असू दे, 25 असू दे, 40 असू दे, तुझी आई घरात आहे ना, तर पळत पळत आज आईकडे जायचं आणि आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आई, 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 माझं वय 25 वर्ष आहे. आई, आई, माझं वय 25 वर्ष आहे. आई, आणि जेव्हा मी 1 वर्षाची होते ना ग आई, म्हणजे जवळजवळ 23-24 वर्षापूर्वी आई, तू महिन्यातून 4-4 वेळेला तुझ्या माहेरी जात होतीस आई. आई, मी ज्या वेळेला 1 वर्षाची होते म्हणजे 25 वर्षापूर्वी आई, तू महिन्यातून 4-4 वेळेला तुझ्या माहेरी जात होतीस आई. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला, तुझं माहेरचं घर बघायला. आई, महिन्यातून आई 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. माझं वय 1 वर्षाचं होतं. माझं वय 1 वर्षाचं होतं आई. मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत आई तू मला घेऊन जात होतीस तुझ्या माहेरी. हो आई, माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी, माझं आजोळचं घर मला दाखवण्यासाठी आई मला सुद्धा घेऊन जात होतीस आई. आई, पण आता 25 वर्ष उलटून गेली आई, आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग आई. का ग आई? 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला माहेरी जाणारी माझी आई आता वर्षातून एकदा सुद्धा माहेरी जात नाही. का ग आई? पोरानो, पोरीनो, आईला फक्त हा प्रश्न विचारा, तिच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल. पोरानो, तिच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल. कारण जसा तुझा जन्म झाला, तिनं तिच्या सुखाला आग लावली बघ, ती फक्त तुझ्यासाठी जगू लागली. पोरा, ए पोरा, तिच्या अनंत वेदना तिनं आतमध्ये दाबून टाकल्या, आणि फक्त आपलं लेकरू, माझी पोरगी, माझ्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती यांच्यासाठी ती माऊली जगू लागली बघ. त्या आईला फक्त प्रश्न विचार, त्या आईचा ऊर भरून येईल. ए पोरा, त्या आईचा ऊर भरून येईल, आणि ती आई तुला कडकडून मिठी मारत म्हणाल, खराय पोरा, खराय. ए पोरा, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ. माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. ज्या घरामध्ये मी लहानपणी फुलपाखरासारखी बागडत होते, त्या घराला बघायला 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होते. तुझं वय 1 वर्षाचं होतं. तुझं वय 1 वर्षाचं होतं. तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला घेऊन जात होते तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. माहेरचं घर तुला दाखवण्यासाठी जात होते बघ मी. तुला सुद्धा घेऊन जात